नांदेड येथील सत्यशोधक विचारमंच व नांदेड वाघाडा शहर मनपा कामगार कर्मचारी युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे येत्या 9 मे रोजी फुले शाहू आंबेडकर साठे कर्डक प्रेरणेचे 21वे आंबेडकरवादी साहित्य संमेलन होणार असून संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार तथा पुरोगामी विचारवंत संजय आवटे यांची निवड करण्यात आली आहे। तर संमेलनाचे उद्घाटन प्रख्यात विचारवंत गोरक्ष लोखंडे यांच्या हस्ते होणार आहे। संयोजन समितीचे अध्यक्ष उन्मेष ढवळे यांनी काल नांदेड येथे आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। मानवतावाद, बुद्धिवाद आणि विज्ञानवाद या त्रिसूत्रावर देश उभारला पाहिजे। या देशामध्ये सामान्य माणूस अजूनही विवंचनेत आहे, कष्टात आहे, दुःखात आहे। तो त्याच्या हक्क आणि अधिकारांपासून वंचित आहे। संविधान असूनही संविधानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी नाही, म्हणून हक्क आणि अधिकारापासून समाज वंचित आहे। अशा अवस्थेत संविधान संस्कृतीचे मूल्य समाजात रुजवण्यासाठी, त्यांना त्यांच्या हक्काची आणि अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी नवोदित साहित्यिकांना आपलं विचारमंच प्रस्थापित करून देण्यासाठी आंबेडकरवादी साहित्य संमेलनाची खूप मोठी आवश्यकता आहे। गेल्या 21 वर्षापासून सत्यशोधक विचारमंचच्या माध्यमातून आंबेडकरवादी साहित्य संमेलन नांदेडमध्ये यशस्वीरित्या पार पडत आहे। याची फलश्रुती अशी आहे की आपण घेतलेली जी ठरावं आहेत, जसं की संविधानामध्ये जी प्रास्ताविक आहे ते प्रास्ताविक शाळेच्या पुस्तकातल्या पहिल्या पानावर ते छापल्या गेलं। प्रत्येक शाळेमध्ये पेडेस्टल प्रास्ताविकाचं निर्माण केल्या गेलं आणि कलावंत म्हणून ज्यांनी आंबेडकरी विचाराची प्रेरणा समाजामध्ये रुजवून समाज जागृतीचं काम केलं, पण स्वतःच्या हक्क आणि अधिकारापासून वंचित असलेला कलावंतसुद्धा आज शासनाच्या दरबारात कलावंताचं मानधन घेण्यासाठी तो सज्ज झालेला आहे आणि शासनाला त्याला दखल घ्यावी लागलेली आहे। हे या ठरावाच्या माध्यमातून या साहित्य संमेलनाची फलश्रुती आहे। एकूणच साहित्य संमेलनं ही समाज मनावर परिणाम करणारी असतात। समाजातल्या प्रत्येक घटकांचा प्रश्न साहित्य संमेलनाशी निगडीत असतो। घडलेल्या घडामोडी, जगामध्ये चाललेलं युद्ध, त्यामुळे माणूस हतबल आहे, विवंचनेत आहे, दुःखी आहे, मूलभूत सुविधेपासून परावर्त आहे। अशा अवस्थेमध्ये त्याला आंबेडकरवादांचा संयोग देणं हे आमचं माणूस म्हणून कर्तव्य आहे। ते पार पाडण्यासाठी हे आंबेडकरवादी साहित्य संमेलन आहे। या संमेलनाला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा। या संमेलनातून निर्माण होणारा विचार थेट समाजापर्यंत पोहोचवावा, अशी भूमिका आपल्याकडून पार पडावी ही प्रचंड आशा आम्ही उराशी बाळगून आहोत। नांदेड शहरामध्ये सत्यशोधक विचारमंच आणि नांदेड वाघाडा महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनच्या संयुक्त विद्यमानाने 21व्या आंबेडकरवादी साहित्य संमेलन 9 मे 2026 रोजी नांदेड शहरातल्या शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहामध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे। सदर कार्यक्रमामध्ये अनेक स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। या ठिकाणी कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज आणि नांदेडचे खासदार आदरणीय नरेंद्रजी चव्हाण साहेब आणि SC/ST कमिटीचे सदस्य गोरक्ष लोखंडे साहेब यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत। सदर कार्यक्रम अतिशय चांगला आहे आणि नांदेड शहरातल्या आंबेडकरवादी जनतेच्या हृदयामध्ये घर करून राहणारा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्यामध्ये आमच्या सर्व उपस्थित मान्यवरांच्या आज उपस्थितीमध्ये हा कार्यक्रमाची या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे आणि सदर कार्यक्रम हा अतिशय चांगला होणार आहे अशी या ठिकाणी मी घोषणा करतो। जनतेला काय आवाहन करणार? जनतेला हेच आवाहन करेल की सदर कार्यक्रम 9 तारखेला असल्यामुळं नांदेड शहरातील तमाम जनतेनं आमच्या या आयोजनाला साथ देऊन सदर कार्यक्रमाला प्रचंड प्रमाणात उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा असे मी या ठिकाणी आवाहन करतो।